हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. ताल भाग 3. अंजली हाताची घडी घालून फक्त त्याच्याकडे बघत होती आणि अचानकपणे तिची नजर भीतीने भरली. थरथरत्या हाताने ती संग्रामला काहीतरी दाखवू लागली. तिच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडणार त्याआधीच तिने ओठांवर दोन्ही हात ठेवत ते घट्टपणे दाबले आणि संग्रामपासून अजून 2 पावले लांब झाली. अंजलीची नजर जिथे स्थिरावली होती तिथे संग्रामने पाहिले. किंचितशी भीती त्याच्या नजरेत सुद्धा आली. आता पुढे. त्याच्या खांद्यावर एक विंचू होता, जो त्याच्या कानाचा चावा घेण्याच्या तयारीत होता. बाजूलाच पडलेली उशी हातात पकडत संग्रामने त्याला स्वतःपासून दूर झटकलं. हा तुझा अर्णव रेड्डी, आणि कधी आमच्या आयुष्यात लुडबुड करायला सुरुवात केली हेच आम्हाला कळलं नाही. मन तर करतं ह्याला. वाक्य अर्धवट ठेवत संग्रामने रागातच त्या विंचूवर पाय देत त्याला चिरडवून टाकलं. जोपर्यंत तो विंचू मरत नव्हता तोपर्यंत त्याने स्वतःच्या पायाचा दाब तसाच त्याच्यावर ठेवला. अंजली अजूनही घाबरतच संग्रामकडे बघत होती. भीतीने तिचे श्वास वाढले होते. संग्राम स्वतःचे कपडे झटकू लागला. अजून एखाद दुसरा कीटक आपल्या कपड्यांवर आहे का हे तो पाहू लागला. कपडे झटकतच तो एक पाऊल अंजलीच्या दिशेने टाकत होता. अंजली जवळ येताच त्याने तिचे दोन्ही हात पकडले आणि तिला जवळ ओढलं. तिचं लक्ष मात्र अजूनही त्या मरून पडलेल्या विंचूकडे होतं. आम्ही तुला इथून न्यायला आलोय, तो म्हणाला. तसं तिची नजर विंचूवरून हटली आणि संग्रामवर स्थिरावली. जिथे तू आणि आम्ही असू, आपली चिमणी पण असेलच आपल्यासोबत. एक संधी आम्हाला तू देऊच शकतेस. अंजलीच्या उजव्या बाजूने बाहेर आलेली केसांची बट तिच्या कानामागे सारतच तो म्हणाल. तिची मान उजव्या बाजूला येऊन झुकली. संग्रामच्या हाताचा स्पर्श तिच्या संपूर्ण शरीरावर गुदगुली करत होता. त्याने तिची कंबर पकडत तिला आणखीनच जवळ ओढलं. कसला एवढा विचार करतेस? ओठ अगदी तिच्या ओठांजवळ आणत त्याने तिला विचारलं. ती काही उत्तर देणार त्याआधीच त्याने तिच्या गुलाबी ओठांवर ओठ टेकवले. त्याच्या ओठांचा स्पर्श आणि त्याचे तिच्या अंगावर फिरणारे हात तिच्या अंगावर रोमांच निर्माण करत होते. कितीही मनाला आवर घातला तरी तिला स्वतःला अडवता येत नव्हतं. श्वास अचानकपणे दोघांचेही फुलले होते. संग्रामने तिचा चेहरा हाताच्या उंजळीत धरला. तिच्या कपाळावर स्वतःचं कपाळ टेकवत तो काही क्षण तसाच उभा राहिला. एक वेगळी शांतता तिथे निर्माण झाली होती. श्वास अजूनही दोघांचे वाढले होते आणि दोघांनाही एकमेकांचे वाढलेले श्वास जाणवत सुद्धा होते. अंजली मनात काहीतरी ठरवत होती. काहीही झालं तरी संग्राम समोर आज आपण आपल्या मनात जे काही सुरू आहे ते बोलून राहायचंच. असं बस बळ एकवटून तिने संग्रामला स्वतःपासून थोडं दूर लोटलं. मला डिवोर्स हवाय, ती म्हणाली. तिने असं काही बोलताच संग्रामला स्वतःच्या हृदयाची अचानकपणे झालेली हालचाल जाणवू लागली. जणू हृदयाला कोणीतरी जबर जखमी केले आणि त्या वेदना आपल्याला आता अनावर होतायत असं त्याला भासू लागलं होतं. तिच्या नजरेत सुद्धा त्याला ते प्रेम दिसत नव्हतं जे काही दिवसांपूर्वी त्याने पाहिलं होतं. अचानकपणे ती बदलून गेलीये असं त्याला भासलं. तिचं ते बदललेलं रूप संग्रामला भरपूर राग देऊन गेलं. त्याने रागातच तिच्या केसात स्वतःचा हात खुपसला आणि तिचे केस मुठीत पकडत तिची मान मागे ओढली. त्याने असं करताच तिचा चेहरा अगदी त्याच्या चेहऱ्यासमोर आला. काय झालं काय आहे तुला? कधी रडतच आमच्या जवळ येतेस तर कधी आमच्यापासून वेगळं होण्याची भाषा करतेस. तुझ्यापासून लांब राहण्याचा विचार आम्ही कधीच करू शकत नाही, कारण आमचं तुझ्यावर असणारं जीवापाड प्रेम आम्हाला त्या विचारापर्यंत पोहोचूच देत नाही. आम्हाला तुझ्यावर संशय येतोय की तू आमच्यावर कधीतरी खरं प्रेम केलेलंस का ते पण फक्त नाटक होतं. संग्रामने विचारलं. खूप प्रेम केलेलं तुझ्यावर, पण तुला माझ्या प्रेमाची किंमत नव्हती आणि अजूनही नाहीये, म्हणत संग्रामला तिने पुन्हा दूर लोटले.
तुला काय वाटतं, इथे आम्ही विंचू पकडायला आलोय का? आम्हाला दुसरे कामधंदे नाहीत का? तू स्वतःला काय समजतेस ग? प्रत्येक गोष्ट आम्ही तुझ्या म्हणण्यानुसार करावी म्हणजे ते प्रेम झालं का? तुला नवरा हवाय की रिमोट कंट्रोलवाली कार? आम्ही ना तुझ्यासाठी ते सुद्धा बनायला तयार आहोत, पण तुझ्या अपेक्षा संपण्याचं नावच घेत नाहीत. सागी हे नको करू, सागी तू हेच कर, सागी तू आताच्या आत्ता इथे मला हवायस, सागी तू माझ्यासाठी हे बनव, सागी मला इथे जावंसं वाटतंय. प्रत्येक गोष्ट तू तुझ्या पद्धतीने आमच्याकडून करवून घेत आलीस. एखाद दुसरी गोष्ट आम्ही तुझ्यासाठी केली नाही तर आमचं तुझ्यावर प्रेम नाही असा समज करून तू मोकळी होतेस. तुला आमचं तुझ्यावर असणारं प्रेम खरंच कळत नाही की कळून न कळल्यासारखं करतेस? आत्ता सुद्धा तुझ्यासाठी आम्ही इथपर्यंत आलोय. मगाशी आमच्या खांद्यावर बसून आमच्या जीवासोबत खेळू पाहणारा तो विंचू बघितलाच असशील. म्हणजे आम्ही कोणत्या परिस्थितीतून तुझ्यापर्यंत पोहोचलोय याचा विचार कर जरा. वेडं करून टाकणार आहेस तू आम्हाला. तुला पण माहितीये आम्ही तुझ्यावर किती प्रेम करतोय ते. पण जेवढं प्रेम आम्ही तुझ्यावर करतोय ना, त्याच्या 1% सुद्धा तू आमच्यावर प्रेम केलं असशील यावर आता खरंच डाऊट वाटतोय आम्हाला. खूप तडफडलंयस तू आम्हाला आणि अजूनही तेच करतेस. इट्स युअर नंबर 3 अंजू. फक्त मला 10 पर्यंत पोहोचू दे, मग बघच तू आम्ही काय करतोय ते. स्वतःला शांत करतच संग्राम म्हणाला. अंजली मान खाली घालून उभी होती. आपण एकमेकांपासून लांब राहणंच आपल्यासाठी चांगलं आहे. तुझ्यासाठी मी माझ्या घरच्यांना अजून नाही दुखवू शकत. प्लीज समजून घे ही गोष्ट आणि निघून जा इथून. अंजली रडतच त्याला म्हणाली. तशी एक सनक संग्रामच्या मेंदूत शिरली. आम्ही इथे फक्त तुझ्यासाठी नाही आलोय. आम्ही त्या रेड्डीसाठी आलोय ज्याने आमचं हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलंय, आमच्या चिमणीला मरणाच्या दारात पोहोचवलेलं. त्याचं खरं रूप तुला कळल्यावर तुला आमच्या प्रेमाची जाणीव होईल आणि आम्हाला वेड्यासारखं इथे तिथे शोधत बसशील, जसं आम्ही तुला शोधत आलोय. किती दिवस तुझ्यासमोर स्वतःचा खरा चेहरा लपवून तो फिरतोय हे आम्ही पण बघतोच. संग्राम म्हणाला. त्याच्यावर खोटे आरोप करणं आणि त्याला त्रास देणं बंद कर. सगळ्यात आधी तर त्याला समोरच्याला स्वतःच्या तालावर नाचवणं आणि समोरच्यावर जबरदस्ती करणं थांबव. माझी आत्ताची स्थिती आणि माझी मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुला विसरण्याचा प्रयत्न करते मी, कारण माझ्या घरच्यांना तू नाही आवडत. मला या वेळेला त्यांच्या शब्दाबाहेर नाही जायचे, कारण ते आपल्या दोघांसाठी सुद्धा चांगलं नसणार. गेल्या वेळेस त्यांच्या शब्दाबाहेर जाऊन मी तुला साथ दिलेली, परिणामी मात्र त्या व्यतिरिक्त काहीच मिळालं नाही शिवाय त्रास. नकोय मला हे रिलेशन. तू जबरदस्ती नाही करू शकत माझ्यावर. प्लीज कुठेतरी दूर निघून जा माझ्या आयुष्यातून. अंजली रागातच संग्रामवर ओरडली. एखाद्या धारदार शस्त्राप्रमाणे तिचे शब्द संग्रामच्या काळजावर वार करून गेले. खूप वेळ तो तिचा तो आक्रोश बघतच राहिला. आजपर्यंत त्याच्यावर असं ओरडून बोलायची कोणाची हिंमतच झाली नव्हती, पण अंजलीने केली होती. तसंही त्याची वाघीण होती. वाघ कोणाला घाबरत नसेल, त्याच्या वाघिणीला मात्र घाबरत असतो. थोडक्यात म्हणायला गेलं तर संग्रामचंही तसंच होतं. त्याच्या नजरेसमोरून त्याची जुनी अंजली तरंगत होती, जिने त्याला वेडं करून ठेवलं होतं. एवढा अंजलीचा आवाज तिच्या खोलीबाहेर गेला असेल याची कल्पना त्याला आली होती. संग्राम त्या क्षणी फक्त गालातल्या गालात हसला. खूप मोठी चूक केली आम्ही. थरथरत्या ओठांनी त्याने कसेबसे शब्द बाहेर काढले आणि खिडकीच्या दिशेने तो जाऊ लागला. अंजलीच्या दरवाजावर जोरजोरात थाप पडली. अंजू! अंजलीच्या वडिलांसोबत अंजलीच्या मावशीची मुलं दरवाजा ठोठावत होती. अंजलीने घाबरतच संग्रामकडे पाहिले. नंबर 4. उजव्या हाताची 4 बोटं दाखवतच तो तिला म्हणाला. अंजलीचं अचानकपणे बदललेलं वागणं बघून आतून पूर्णपणे तुटला होता तो. खिडकी मार्गे तो वाट बाहेर काढत तिच्या समोरून निघून गेला. बंगल्यातील आरडाओरडा ऐकून पहारेकरी थेट बंगल्यात शिरले आणि ते सुद्धा अंजलीच्या दरवाजाबाहेर गर्दी करून उभे राहिले. त्यामुळे संग्रामसाठी मार्ग मोकळा होता. संग्राम निघून गेलाय याची खात्री होताच अंजलीने दरवाजा उघडला. तसं तिचा संपूर्ण परिवार आत घुसला. खोलीत कोणी दिसतंय का हे तिच्या घरातील मंडळी पाहू लागली. तुला ओरडायला काय झालं? तिच्या वडिलांनी विचारलं. घाबरतच तिने मरून पडलेल्या विंचूकडे बोट दाखवलं.
अंजली विंचूला बघून ओरडली असा समज घरच्यांचा झाला. ती मात्र संग्रामच्या विचारात हरवून गेली. आपण त्याच्यासोबत इतकं कसं काय वाईट वागू शकतो हे तिलाच कळत नव्हतं. सगळ्या परिवाराला तिने बाजूला केलं आणि ती थेट तिच्या मावशीच्या रूममध्ये शिरली. मावशीची खोली जणू एका हॉस्पिटलमधील ICU रूमचं वाटत होती. प्रत्येक प्रकारच्या मशिनी त्या खोलीत होत्या. मावशीची काळजी घ्यायला नर्स होतीच, पण अंजली स्वतः तिचं सगळं काही करायची. झोपली नाही तू? तिच्या मावशीने तिला प्रश्न केला. तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता अंजली तिचा हात पकडून रडू लागली. काय झालं? तिने विचारलं. मी लग्न नाही केलं तर नाही चालणार का? मला खूप टेन्शन येतंय. अंजलीने भावूक होतच मावशीला प्रश्न केला. एकटीने आयुष्य जगणं खूप कठीण आहे बेटा. मला फक्त आणि फक्त तुझं टेन्शन आहे. तुला अर्णवच्या संसारात रमताना बघितलं तरी मी सुद्धा डोळे मिटायला मोकळी झाली. दम काढतच तिची मावशी म्हणाली. अंजली निशब्द होती. मावशीला बिलगून ती तिच्या शेजारी झोपली, अगदी तशीच जशी ती लहानपणी झोपायची. इथे संग्राम त्याच जंगलातून चालत होता ज्या जंगलातून तो आला होता. लवकर कर, माल लवकर पोहोचवायचाय. काही माणसांच्या कुजबुजण्याचा आवाज त्याला आला. झाडांच्या सुक्या पालोपाचोळ्यावर पाऊल पडताच होणारा आवाज त्या ठिकाणी घुमत होता. संग्रामने स्वतःचा मोर्चा त्या ठिकाणी वळवला. ज्या जंगलात प्रवेश करायला संग्रामला एक जाळी कट करावी लागली, त्याच जंगलात संग्रामला एक दुधाचा भला मोठा टँकर दिसत होता. ती माणसं कसला तरी गैरव्यापार करतायत ही गोष्ट कळायला संग्रामला वेळ लागला नाही. दुधाच्या कंटेनरमध्ये सगळं माल भरण्यात आला होता. संग्राम एका झाडाच्या आडाला लपून त्या सगळ्यांचं जे काही सुरू आहे ते बघत होता. एक माणूस मोबाईल हातात घेत त्याच्याच दिशेने आला. डॅडी, माल सगळा भरून झालाय, टँकर काढायला घेतो. तो माणूस फोनवर सूचना देतच म्हणाला. फोनवर बोलून होताच तो समोरच्याचं बोलणं ऐकू लागला. ओके म्हणत त्याने फोन कट केला. आज बंदोबस्त एकदम चोख आहे. डॅडीने टँकर गोदामात न्यायला सांगितलंय. आज माल बाहेर जाणार नाही. फोनवर बोलून होताच तो माणूस इतर लोकांना डॅडीने दिलेली सूचना देऊ लागला. त्याच जंगलातून दुधाचा टँकर जाऊ लागला. संग्राम सुद्धा जमेल त्या वेगाने त्या टँकरचा पाठलाग करू लागला. झाडाझुडपातून तो टँकर बाहेर पडत होता. एक वाट जी फक्त त्या जंगलात गैरवापर करणाऱ्यांना माहिती असावी, तीच वाट संग्रामला सुद्धा माहिती पडली. टँकर खूप पुढे निघून गेला. संग्रामने त्या ठिकाणी काही खुणा करून ठेवल्या, जेणेकरून तो ह्या सगळ्याचा शोध घेऊ शकेल. आज पूर्ण दिवस या सगळ्यामागे घालवण्याच्या मनस्थितीत तो अजिबात नव्हता, कारण त्याला स्वतःला सावरायला वेळ लागणार होता. त्याने ती वाट परत निवडली ज्या वाटेने तो आलेला. बाहेर विजय आणि त्याची गाडी तशीच होती. तू अजून गेला नाही? संग्रामने विचारलं. विजयने नाही म्हणून मान डोलवली. आम्हाला इथे स्वतःसाठी घर हवंय. जवळपास महिनाभर तरी आम्ही इथे राहणार आहोत. काम होईल? संग्रामने विचारलं. होईल ना. 24 तास पाणी, 2 वेळचं जेवण, सकाळचा नाश्ता, संध्याकाळचा चहा, एवढं सगळं पकडून 10,000 महिना. ते पण तुम्हाला म्हणून, नाहीतर मी 12,000 घेतो. चालेल? विजयने विचारलं. आम्हाला खोलीत AC हवी, त्याशिवाय आम्हाला झोप नाही लागत. संग्राम म्हणाला. 25,000 महिना. विजयने भाव चढवला. आम्हाला हॉटेलमध्ये सोड. संग्राम म्हणाला. जास्त भाव वाटतोय तर बसून कमी करूयात ना, विजय म्हणाला. संग्राम काहीच बोलला नाही. अंजलीचे शब्द अजूनही कानात घुमत होते. तुझ्या अण्णाचं लग्न कधी आहे? संग्रामने विचारलं. उद्या कळेल. तिरुचेंदूर मंदिरात डॅडी दोघांना घेऊन येणार ना. संपूर्ण गाव तिथे हजर असणार. अण्णा आणि वाहिनी पण असणार. विजय गाडीचं स्टेअरिंग फिरवत म्हणाला. हा डॅडी कोण? संग्रामने विचारलं. आमचा होणारा नवीन CM श्रीनिवास रेड्डी. अण्णा याच्याच जीवावर उडी मारतो ना, विजय म्हणाला. अच्छा. संग्राम विजयकडून सगळी माहिती काढून घेत होता. यंदा निवडणुकीत उतरण्याचं श्रीनिवास रेड्डीचं उर्फ डॅडीचं हे पहिलंच वर्ष. आतापर्यंत स्वतःच्या माणसांना पुढे करून त्याने CM म्हणून निवडून आणलं होतं.
पण त्या सीएमचं कंट्रोल डॅडी स्वतः हँडल करत होता. आतापर्यंत पिक्चरमध्ये न उतरलेल्या श्रीनिवास रेड्डीला यंदाच मंत्रीपद हवं होतं. पण ज्याला त्याने सीएम बनून पुढे केलेलं तो यंदा माघार घ्यायला तयार नाही. डॅडीचे जिंकण्याचे चान्सेस तसे कमी आहेत, कारण अपोजिट साईडमध्ये आपला जुना सीएम अय्यप्पा शेट्टी आहे. डॅडीमुळे मोठा झाला, पण हु इज डॅडी असा टॅग गळ्यात घालून तो डॅडी समोर येतो. या कन्याकुमारीमध्ये डॅडीला एकच जण नडतो, तो म्हणजे आपला देव अय्यप्पा शेट्टी. विजय कन्याकुमारीची छोटीशी हिस्ट्री डॅडी संग्राम सोबत मांडत होता. देवळात एकाच्या जातोस आणि घंटी दुसऱ्या देवाची वाजवतोस, पाप नाही लागणार का तुला? संग्रामने मिश्किलपणे हसतच विचारलं. इथे जिवंत राहायचं असेल तर असंच करावं लागतं साहेब. विजयने गाडी त्या हॉटेलजवळ थांबवली जिथे संग्राम थांबलेला. द गोपी निवास ग्रँड. संग्रामने पाहिले 4 वाजले होते. टाइमपास झाला आज म्हणत त्याने जाम दिली आणि तो कार बाहेर पडला. नवीन घराचं काय करताय? विजयने कारच्या खिडकीबाहेर डोकं काढतच विचारलं. तुझ्यासारख्या दुतोंडी माणसावर आमचा अजून विश्वास नाही. आम्ही आमच्या घराचं बघून घेऊ स्वतःच. संग्राम म्हणाला. बस काय साहेब, त्या डरावण्या जंगलाबाहेर तुमची वाट बघत मी थांबून राहिलो आणि तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही? अम्मा, हे ऐकण्याआधी मी बहिरा का नाही झालो? विजय खोटं खोटं रडून दाखवू लागला. संग्रामने हाताची घडी घातली आणि त्याचे जे काही नखरे सुरू आहेत ते तो पाहू लागला. संग्राम निर्विकार नजरेने आपल्याकडे बघतोय हे बघून विजयने स्वतःच खोटं रडू आवरलं. असं काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल? दोन्ही हात संग्राम समोर धरतच विजयने विचारलं. ही गाडी कोणाची आहे? संग्रामने विचारलं. प्लीज गाडी तोडायला नका सांगू, गरीब आहे मी, अण्णा जीव घेईल माझा. विजय म्हणाला. ही गाडी तू नाही, तुझा अण्णाच सोडणार, ते पण स्वतःच्या हातानेच. तुला फक्त आम्हाला ह्या गाडीने त्या मंदिरात न्यायचं जिथे तुझा डॅडी तुझ्या अण्णाची आणि त्या अण्णाच्या वहिनीच्या लग्नाची तारीख ठरवणार आहे. संग्राम म्हणाला. वहिनी त्याची नाही, माझी आहे, अण्णाची बायको. विजय संग्रामचं चुकलेलं वाक्य नीट करतच म्हणाला. ती कोणाची बायको आहे हे उद्या कळेलच तुम्हाला. आम्हाला याच गाडीने मंदिरात जायचंय, सोडणार का? संग्रामने विचारले. मंदिरापासून थोडं लांब सोडेल, चालेल का? ओठ रुंदावतच विजयने विचारलं. चेहऱ्यामागची भीती त्याने जबरदस्तीच्या हसूमध्ये उतरवली होती. चालेल ना, तुला जबरदस्ती मंदिरापर्यंत कसं न्यायचं हे माझं मी बघतो. शेवटचं वाक्य संग्राम तोंडातल्या तोंडात पुटपुटला. मी 8 वाजता तुम्हाला न्यायला येतो, तयार राहा, विजय म्हणाला. संग्रामने अंगठा दाखवला आणि तो आत निघून गेला. सीड त्याच्या परिवारासोबत एअरपोर्टवर आला होता. जर्मनी जाऊ नकोस असं त्याचं मन त्याला सांगत होतं. त्याच्या मनाची होणारी अवस्था आध्याला जाणवत होती. तुम्ही लवकर बरे व्हा आणि मग भाईंना शोधा, मी पण तुम्हाला मदत करेन, आध्या म्हणाली. तो खूप स्ट्रॉंग आहे, माझी गरज त्याला नाही पडणार. मला जवळ बघून पुन्हा राग करत बसेल माझा. मला त्याच्या लाईफमधले प्रॉब्लेम अजून नाही वाढवायचे. तसं पण सम्राट शोधतो बोलला त्याला. तो कुठे गेलाय एवढं कळलं तरी बस आहे. थोडी काळजी वाटते त्याची, बाकी काही नाही. सीड उत्तरला. फ्लाईटची अनाउन्समेंट झाली. आद्याने छकुलीला उचलून घेतलं. सीडला स्वतःचा आधार देत ती विमानाच्या दिशेने जाऊ लागली. मला पण उचलून घे ना ग, राज म्हणाला. थोडंसंच चालायचंय आता, आद्या म्हणाली. थोडं थोडं बोलून मगाचपासून किती चालवलं तू, खोटारडी. राज पाय आपटतच तिच्या मागे चालू लागला. आता फक्त अजून थोडंसंच बाकी आहे, दे बघ आलं. छकुली राजची समजूत काढतच म्हणाली. तुझ्यामुळे आई मला उचलून नाही घेत. माझे तर आता कोणीच लाड नाही करत, मला कोणीच उचलून घेत नाही, राज तोंड पाडतच म्हणाला. आद्याची ओढणी पकडत तिच्या मागे चालण्याचं काम तो करत होता. सीडला वाईट वाटलं. ये, मी घेतो तुला उचलून, सीड म्हणाला. तुम्हाला वजन उचलायला नाही सांगितलंय, त्रास होईल, थोडं चालेल तो. राज, राणीला नीट चालायला जमत असतं तर मी सुद्धा तुला चालवत आणलं असतं.
आणि माझी राणी सुद्धा चालली असती. हो ना ग राणी? आद्याने विचारलं. हो, मी ललत नाही याच्यासारखी. मी तर स्ट्रॉंग आहे. छकुली स्वतःचं कौतुक करतच म्हणाली. मी तर तुझ्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे. मी स्वतः चाललोय. तुला तर आईने उचलून घेतलंय. राज म्हणाला. कारण मी गुडगल आहे म्हणून मला उचलून घेतलंय. छकुली म्हणाली. माझे खरंच पाय दुखले. राज रडकुंडीला येतच म्हणाला. आद्या, तू ह्याला उचलून घे. अजून खूप चालायचंय. छकुली, तू माझा हात पकडून थोडं थोडं चाली कर. माझा बच्चा माझं सगळं ऐकतो ना? सीड म्हणाला. ओके, छकुली म्हणाली. तुला चालेल ना मी त्याला थोडा वेळ उचलून घेतलं तर? छकुलीला खाली ठेवण्याआधी आद्याने विचारलं. चालेल ग तिला. आज बाबासोबत त्याची परीराणी चाली करणार. सीड म्हणाला. सीडचं बोट धरून छकुली चाली करत होती. सीड तिला स्वतःसोबत चालताना बघतच राहिला. राज मात्र आद्याला बिलगून होता. आद्या, छकुली किती फास्ट चालतेय बघ. सीड म्हणाला. तिच्यापेक्षा पण जास्त फास्ट मी चालतो. राज म्हणाला. ते पण ललत. छकुली राजला चिडवतच म्हणाली. सिद्धराज आणि आद्या राजला हसू लागले. राज तोंड फुगवून बसला. सीडने त्याचे गाल ओढले. माझा गुड बॉय आहे हा, आणि हा माझा गुड बॉय खूप स्ट्रॉंग आहे, एकदम त्याच्या मोठ्या पप्पासारखा. सीड म्हणाला. मी मोठ्या पप्पासारखा बनणार ना मग? राजने उत्साहित होतच विचारलं. त्याच्यापेक्षा पण मोठा बनणार तू. खूप हुशार आहे तू आणि समजदार पण. राजचं कौतुक करतच सीड म्हणाला तसं राज लाजू लागला. छकुली आणि सीड त्याचं ते लाजणं बघून हसू लागले. आता फायनल बोर्डिंग पास चेक होईल आणि आपण थेट विमानात. सीड म्हणाला. राज आद्याच्या अंगावरचा खाली उतरला. आई, माझे केस नीट कर. राज आद्याला म्हणाला. नीट तर आहेत. आद्या म्हणाली. अजून नीट कर ग. राज म्हणाला. आद्याने सिद्धराजकडे पाहिले. अचानकपणे राजला काय झालं हे तिला सीडला कळलंच नाही. आद्याने राजच्या केसांवरून हात फिरवला तसं राजने खिशातून गॉगल काढत स्वतःच्या नाकावर चढवला. आद्यासोबत तो सुद्धा बॅगेला धक्का देऊ लागला. पाय दुखतात म्हणून ललत होता ना तू? छकुलीने विचारलं. आता नाही दुखत. स्वतःच्या केसांवरून हात फिरवत तो ऐटीतच बोलला. सिद्धराज आणि आद्या त्याचा बदललेला अंदाज बघतच होते. समोर सुंदर अशी एअर हॉस्टेस उभी होती. वेलकम सर, युअर बोर्डिंग पास प्लीज. म्हणत तिने सीडकडे बोर्डिंग पास मागितला. सीड बोर्डिंग पास काढून एअर हॉस्टेसला दाखवणार, पण त्याआधीच राजने त्याच्या हातातून तो घेऊन एअर हॉस्टेसला दिला. ते पण चेहऱ्यावर स्मित आणत. पापण्यांची उघडझाप करत तो तिच्याकडे बघू लागला. तिला तो खूप क्यूट वाटला. तू खूप क्यूट आहेस आणि स्वीट सुद्धा. व्हॉट इज युअर नेम? राजचे गाल ओढतच तिने विचारलं. माय नेम इज आदिराज सिद्धराज पेशवे. आय एम 4 years ओल्ड. त्या सुंदर अशा एअर हॉस्टेसला शेक हँड करतच तो स्वतःची ओळख करून देऊ लागला. वडील म्हणून राज आपलं नाव घेतोय हे बघून सिद्धराजला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. आद्याला सुद्धा याबाबत काहीही माहिती नव्हतं. तिच्यासाठी सुद्धा हे सरप्राईज होतं. एअर हॉस्टेस सोबत हसत खेळत बोलणाऱ्या राजला सीड आणि आद्या बघतच राहिले. कथेचा पुढील भाग वाचण्यास उत्सुक असाल तर कमेंट करून तसं नक्की कळवा. तुमचा प्रतिसाद बघूनच कथा पुढे कंटिन्यू ठेवायची की नाही हे मी ठरवे. भेटूया पुढील भागात, जर तुमच्या कमेंट असतील तरच. धन्यवाद.